जालन्याच्या भोकरदन शहरातील जालना रोडवरील माजी खासदार कैलासवासी पुंडलिकराव दानवे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था समोरील दुभाजकावर मोठ्या प्रमाणात गांजरगवत वाढले आहे। ते काढून त्या ठिकाणी गतिरोधक उभारावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रदीप रतन जोगदंडे यांनी उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग भोकरदन यांच्याकडे एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे। निवेदनात असे नमूद केले आहे की भोकरदन शहरातील भोकरदन जालना या मुख्य रस्त्यावरील माजी खासदार कैलासवासी पुंडलिकराव दानवे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था समोरील दुभाजकामध्ये मोठ्या प्रमाणात गांजरगवत झालेले आहे। त्या ठिकाणी जोमाळा MIDC कडून येताना म्हणजेच रस्ता ओलांडताना जालन्याकडून भोकरदनकडे जाणारी वाहने दिसत नाहीत। त्यामुळे या ठिकाणी गांजरगवतामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। तसेच या परिसरात मोठ्या प्रमाणात शैक्षणिक संस्था आहेत। त्यात औद्योगिक प्रशिक्षण संस्था, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय निवासी शाळा, शासकीय मुलामुलींचे वसतिगृह, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, कस्तुरबा गांधी मुलीचे वसतिगृह, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती भोकरदन संचलित निवासी शाळा, माजी खासदार कैलासवासी भाऊराव देशमुख महाविद्यालय, गणपती इंग्लिश स्कूल अशा संस्था झाल्यामुळे नेहमीच विद्यार्थी व पालकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते। जालना भोकरदन या रस्त्यावर भरधाव वेगाने वाहने धावत असतात। त्यामुळे या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे तात्काळ गांजरगवत काढून गतिरोधक बसावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। महामार्ग असून या जालना भोकरदन महामार्गावरचे हे दुभाजक आहेत। या दुभाजकामध्ये मोठ्या प्रमाणात गाजरगवत उगवले असून या गाजरगवतामुळे येणाऱ्या जाणाऱ्या रस्ता ओलांडताना एखादा मोठा अपघात होऊ शकतो। करिता मी प्रशासनास ही विनंती करतो की आपण या दुभाजकामधील जे उगवलेले मोठमोठाले हे गाजरगवत आहे हे त्वरित आपण कापून घ्यावेत आणि या महामार्गावर हा फार मोठा टर्न असून या टर्नवर गतिरोधक बसवण्यात यावे, जेणेकरून या ठिकाणी हा MIDC परिसर आहे। MIDC परिसरामध्ये कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय निवासी शाळा, त्याचप्रमाणे श्री गणपती विद्यालय, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक संचलित वसतिगृह असे 7, 8, 10 शैक्षणिक संस्था आहेत। तरी माझी प्रशासनाला एवढी विनंती आहे की या ठिकाणी या दुभाजकामधील जो गाजरगवत उगवलेला आहे मोठमोठालं ते काढून घेण्यात यावं। त्यानंतर या ठिकाणी गतिरोधक उभारण्यात यावं, जेणेकरून या ठिकाणी कुठलाही अपघात होणार नाही। कारण या ठिकाणी शाळकरी मुलं व पालकांची नेहमी वर्दळ असते। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी, सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची।